हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची खिचडी। आणि ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिल्यांदा तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ घेतलेत तेवढेच मुगाची डाळ घ्यायची आहे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मस्तपैकी। आणि आता आपल्याला द्यायची आहे याला फोडणी। फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत तुपाची फोडणी। नंतर टाकणार आहेत थोडेसे जिरे, मोहरी नाही टाकायची, फक्त जिरे टाकायचे। आणि लगेच नंतर टाकणार आहोत तांदूळ धुतलेले, म्हणजे जे आपण धुवून घेतलेले ते टाकून घ्यायचे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी। पाणी गरम करून टाकलं तर खूप छान आणि टेस्टी बनते। आणि नंतर फक्त चिमूटभर हळद टाकायची आहे आपल्याला। आणि असं सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि मग टाकायचं आहे गरम केलेलं पाणी। पाणी हे जेवढं पाहिजे तेवढं आपल्या खिचडीच्या प्रमाणाप्रमाणे पाणी टाकायचं आहे। आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। झालं। तर चला देऊयात मग आता कुकरला शिट्टी। मस्तपैकी हलवून घेऊन कुकरला शिट्टी देऊन मस्तपैकी खमंग अशी मुगाच्या डाळीची खिचडी अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये बनवू शकतो। हे बघा 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत मी। टाण बघा आता वाफ आता जात आहे। आणि वाफ गेल्यानंतर तर बघतोय खूप मस्त अशी मुगाच्या डाळीची खिचडी तयार झालेली आहे। तर नक्की ही खिचडी तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय गाईज, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। खूप मस्त लागते खिचडी।